तास अर्धा तासानं आज तास अर्धा तासानं येतो, परंतु आगच आटोक्यात येत नाही. बऱ्याच ठिकाणी कव्हर केली, परंतु अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आता कलेक्टर साहेबांशी बोललो, तहसीलदार साहेबांशी बोललो की जे काही तो बॉयलर आहे मोठा, त्याचा जर काही कमी जास्त स्फोट झाला तो 15 किलोमीटर अंतरावर तो येऊन, म्हणून त्याच्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी सगळे सूचना दिल्या आहेत. 15 किलोमीटर पर्यंत सगळे गाव त्या ठिकाणी बाहेर काढायचे, गावातले लोक सगळे जनावर बिनावर सगळं बाहेर घ्यायचे, रस्ता सुद्धा बंद करायचा आहे, अशी शाळा सुद्धा बंद 15 किलोमीटरच्या आसपास सगळ्या ठिकाणी बंद करणार. खूप मोठा या ठिकाणी आहे, परंतु शासन या ठिकाणी आटोकाट परत करू राहिले. सगळं रात्रदिवस या ठिकाणी त्या गाड्या या ठिकाणी आणून प्रयत्न खूप चालू आहे, परंतु खूप प्रमाणाच्या बाहेर केलेलं आहे. 2-2.5 वर्षापूर्वी पण आग लागली होती. हो, 2 त्यावेळेस कंपनीने त्याच्यावर पुढचं काही म्हणजे घेतलं नाही, म्हणून आज ही पाळी आलेली. त्यावेळेस जर चांगले पावलं उचलले असते ही वेळ आली नसती. त्याचं ऑडिट काही ठिकाणी अधिकाऱ्याची चूक आहे, पण त्यावेळेस ऑडिट झालं असतं, अधिकाऱ्याकडून ऑडिट चूक ज्यावेळेस वेळेस झालं असतं तर ही परिस्थिती आज आली. उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या प्रकरणाची अपेक्षित आहे का? 100% अपेक्षा केलं पाहिजे. ऐका ना, आता जे गावं स्थलांतरित हलवणार आहेत, रिकाम करणार, त्या लोकांची सोय कुठे करणार आहेत? नाही, आता याच्यामध्ये आता साहेब गेल्यानंतर आम्ही परत त्याच्यामध्ये आहे, सगळी नेते मंडळी आहे, कुठे कुठे हलवायचे, काय काय करायचं, काय परिस्थिती आहे. केव्हापासून कारवाई सुरू होणार आहे? आता लगेच साहेब गेले की पुढे आता मी लगेच ते बॉयलर पर्यंत अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं काही? नाही, माझं नाही झालं, परंतु भुजबळ साहेबांना मुख्यमंत्र्याचा फोन आला की आता त्याला जाताना भेट द्यायला. साहेब, कंपनी प्रशासनाशी तुम्ही बोलले का? काय त्यांनी तुम्हाला माहिती दिली? किती नाही, तहसीलदार कोण घेतो, कलेक्टर कोणच घेतो. भीषण परिस्थिती कलेक्टर साहेबांबरोबर जी चर्चा झाली त्यातून त्यांनी मला असं सांगितलंय की परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जेव्हा पाठ प्रयत्न आम्ही सगळे करतो आहोत, तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा हटवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये. मला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा तिकडे येऊ नका, आणि माझ्यातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही कुणीही तिकडे गर्दी करू नका. फायर ब्रिगेड, सरकार, पोलीस यांना आपलं काम करू द्या, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. साहेब, किती गावांना धोका संभवू शकतो? किती गावं रिकामी? आजूबाजूचे आता आतमध्ये आणखीन काय काय आहेत केमिकल्स आणि त्याचं आणखी पुढे काय होऊ शकतं काय, याचं सगळं गणित लावणं या अशा परिस्थितीमध्ये फार कठीण असतं, म्हणून शक्यतो आपण लांब राहावं हे उत्तम. मुख्यमंत्री धन्यवाद.